कसं वाटलं दादा? 2 मिनिटं सांगू आपल्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं जेवण? मला जेवण एकदम खास नाही वाटलं. मी घरी चटणी वगैरे खाईल. हा, पण इकडं असं हॉटेलवर येणार नाही का आता? A few moments later. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका ऋषिकाक फळे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज जात आहोत डिनर पार्टीसाठी. तर पार्टीचे लोकेशन तुम्ही बघू शकता, द वेलवेट फॉर हॉटेल. हॉटेलचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर मिळून जाईल. तर बघू शकता, फायनली आतमध्ये गेल्यानंतर मस्त टेबल वगैरे बुक करून आपण बसलो सगळेजण. तर व्हिडिओ काढावं म्हटलं हॉटेलचं. एक तर लोकेशन तर खूपच भारी होतं आणि मंडळी खूप जास्त आली होती. तर मस्त केस मस्त तुमच्या भावाने सेट बीट करून, हो हँडसम तर आपण आहेच. विजू तसंच उमेश भाऊने स्माईल दिली. चला म्हटलं आता काय विजू भाऊला विचारू. विजू भाऊ म्हटलं काय चाललं विजू? विजू भाऊ म्हणे काय भाऊ, आपण आपलं 2 घास खायचं आणि निवांत राहायचं. राम राम. चला तर मग काय, सागर भाऊ तर मोबाईलमध्ये बिझी होता आणि उमेश भाऊने स्माईल देऊन राम राम घातला आपल्याला. चला फायनली मी व्हिडिओ काढतच होतो तर त्यांनी पापड गिप्पड बोलून त्यांचं फिनिश पण झाला. म्हटलं बाप, अरे प्लेटी तर खूपच छान आहे म्हटलं हॉटेलच्या. चला म्हटलं 2-4 घेऊन जाऊ म्हटलं बॅगमध्ये. उमेश भाऊ म्हणते नाही रे बाबा, ते हॉटेल मला खाणं आपल्याला धरून. अरे म्हटलं काय आणत नाही तू, चाल म्हटलं. मग काय वेट करत होतो तर फायनली आपली ऑर्डर भाऊनी घेऊन आला ऑर्डर आणि मस्त थाळी पिळी पॅक करून लावून दिली थाळी. त्याला म्हटलं भाऊ मला थोडंसं कमी दे वाढायला, कारण की आपल्याला काही जमत नाही म्हटलं बाहेरचं खायला. तर म्हणे भाऊ व्हेज मराठा आहे, फेमस डिश आहे म्हणे हॉटेलची. म्हटलं ठीक आहे तू म्हणशील तसं. मस्त वाढून बिडून घेतलं आणि जेवायला स्टार्ट केलं. तुम्ही बघू शकता. भाऊला म्हटलं का रे भाऊ कुठला आहे तू? भाऊ म्हणते मी तर नेपाळचा आहे. अरे म्हटलं एवढं लांबून कशाला रा भाऊ? म्हणे इकडे कामं चांगली आणि महाराष्ट्रात आपला प्रेमळ आहे. त्याला म्हटलं महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रातले लोक पण खूप प्रेमळ आहे. तर म्हटलं तिकडे एक सिल्वर कलरची बॉर्डर आहे. ते म्हणे बॉर्डर काही नसते म्हणे. गप्पा मारून झाल्यानंतर जेवणाला स्टार्ट केलं आणि बघतो काय खाऊन टेस्ट बघितली तर म्हटलं थोडं तिखट आहे आणि ऑइली पण आहे. ते म्हणे ठीक आहे चालेल म्हणे, काय अडचण नाही, तुम्ही म्हणसाल तसं. म्हटलं नाही म्हटलं भाऊ दाखवून घेतो म्हटलं, आम्ही याच्यात काय, आम्ही तर गावठी माणसं, काही पण खायला चालतं आम्हाला. चला मग जेवण बिवण झालं. चपाती विजू भाऊला आणि विजू भाऊची चपाती मला. असं का बरं? तर नाही तसं तर आताच जे कळत नाही तेच तर मित्रपरिवार राहतं. जेवण बिवण झाल्यानंतर आम्ही गेलो बिल पे करण्यासाठी. तर मग बिल आमचं झालं होतं 1550 रुपये. तर मग सागर म्हणतो भाऊ बिल तू दे. मी म्हटलं तू दे. असं म्हणताच तर मग काय मी काढला ना माझा मोबाईल आणि बिल केलं पे. तर मी निघालो घराकडे. बघू शकता मग आपली मस्तपैकी गाडी बिडी काढून रिवर्स वगैरे मारली आणि निघालो. तर मग काय व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्टमध्ये. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.